ते आपणच संकटात येणार आहे. मी निर्णय घेतला, आपण एक त्या जीवाच्या नावानं झाड दिलं तर काय फरक पडतो. आजचं झाड आहे 443 झाड आहे कोरोना नंतरचं. आता झाडच का देतो ऐका, हे झाडच का देतो. ज्या वेळेस बापूंचा जन्म झाला, पहिला श्वास नाळेला कातर लागली, ऑक्सिजन चालू झाला, ते शेवटच्या ऑक्सिजनपर्यंत त्यांनी जीवन घडवलं. आता बापू गेले, त्यांचा ऑक्सिजन बंद झाला. आता हे झाड बापूंच्या पश्चात त्यांच्या जीवाने लावलेलं झाड 4 लोकांना ऑक्सिजन देणार आहे. आता या कुटुंबावर बापूंचं काय होती, सावली होती, वलय होती. हे कुटुंब बापूंच्या वलयला होतं साले, कारण बापूंचा चेहरा सांगतोय, बापूंकडे किती स्माईल असेल, समाधीटपणा किती असेल. हो, मग हे झाड मोठं झालं, हे कुटुंबाला हे सावलीला बसणार आहे. हा, जसं झाड मोठं होईल तशी या झाडाची बापूंची आठवण मोठी होणार आहे. का तर त्यांच्या जीवाच्या नावाने लावलेले झाड आहे. आणि इकडं तिकडे गेले, साहेब लहान असतील, बहिणी लहान असतील, भाऊ लहान असतील, बारामतीला जाऊ, दौंडला जाऊ, इकडे भिगवणला जाऊ, कुठे जरी गेले, बापू गोडधोड खायला घेऊन यायचे. कुणाला, नातवाला, हा कुटुंबाला. आता हे झाड बापूंच्या जीवाच्या नावाने लावलेले, हे सुद्धा झाड गोड या कुटुंबाला फळं देणार आहे. याचे 4 फायदे आहेत. ह, म्हणून हे झाड मी देत असतो. हे 443 झाड आहे आजचं कोरोना नंतरचं. विठाला 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 लोक आजही फोन करतात, महाराज तुम्ही दिलेले झाड आंबे आल्यात, आंबे आल्यात. मी प्रेम देतो पण आणि प्रेम घेतो पण. आपण एक पेट दिलं तिकडून चौपट येतं रिवर्स, म्हणून प्रेम द्यायचं का. विठाला 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 एकच चरण सुटलंय, 3 चरण बाकी. हे प्रासंगिक कीर्तन आहे, हे प्रासंगिक कीर्तन आहे. आपला विषय काही चालला होता, जीव, जीवाला नाव का देहाला, बरोबर आहे का. जे अगोदर कीर्तन आहे त्यांनाच कळणार आहे, मधल्याला कळणार नाही. जीवाला नाव का देहाला नाव, नाव कशाला, देहाला. जीव मरतो का देह मरतो, देह मरतो. जीव जातो कुठं, प्रश्न आहे का नाही. हा, आता पता तुम्ही किती कीर्तन ऐकली. डिजाइन सिंपल और क्लासी है और प्राइस भी सिर्फ 92 रुपीज. आपको चाहिए तो कमेंट जीव जातो कुठं, तुम्ही एकंदरीत मला सांगितलं बरोबर. मी निंदास्तुती कोणाची करत नाही, पण वस्तुस्थिती आहे ही. आपण श्रद्धाची कीर्तन ऐकलं नाही, श्रद्धाच्या कीर्तनात बरंच लय बया रडावलं ग, लयच रडावलं, लयच हसावलं, आणि त्यालाच आणा तुला मातीत घालायला. अरे हसण्यानं जीवन मातीत जातं. हो, हसण्याचं जीवन मातीत जातं. आपण करायचं कशासाठी, त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. आपण व्यवहार करतो, व्यवहारात खोटी नोट चालते का साहेब, चालते का व्यवहारात खोटी नोट. 50,000च्या बंडल 500ची नोट जर खराब असली म्हणजे खोटी असली, ती व्यवहारात चालते का. तसं भक्तीत खोटापणा चालत नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या बहे काय जीवा. खरी आणि खोटी, खरी आणि खोटी म्हणजे खरा बी सेवा आहे आणि खोटी बी सेवा आहे. पण आपण खोटी का करावा. खोटी नोट चालत नाही. एक फायबरचं मशीन लागतं, ते डेंजर लागतो, मग त्यात खोटी नोट आहे. मग आपण भक्ती खोटी केलेली त्याला कळत नाही काय तेव्हा. कळती त्याला, पण खोट्याकडे कधीच वळायचं नाही. मग तो जीव कुठं जातो. जुनी माणसं व्याधीनं मारायची, जुनी माणसं व्याधीनं मारायची म्हणजे वय होऊन मारायची, घरातच मारायची. ते प्रेत बाहेर काढलं की जागावर रांगोळ काढायचा. तुम्ही ते रांगोळ काढायचा, माय रांगोळ काढायचा का, तो कुठल्या जन्माला गेले, कुठल्या जन्माला गेलं हे त्याच्यावर कळत नव्हतं, पण कुठल्या खाणीत गेले हे त्याच्यावर कळत होतं. खाणीत किती, ते 4, जारज, अंडज, स्वदेज आणि उद्भेद. जारज खान जेवढे यवनीवाटे जलमतात त्याला जारज खान म्हणतात. अंडज खान अंड्यातून जेवढे जलमतात त्याला अंडज खान म्हणतात. उद्भेज खान हे बी बियाणं झाडं, उद्भेज. आणि स्वदेज खान त्याला यवनी नाही, ते वा लिका पिसा गुचिड हे उकाड्यापासून जलमतं. म्हणून प्रत्येक खाणीत 21 लक्ष येऊन, 21 चौक 84 लक्ष, 84 लक्ष येवणीचा फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. आणि एक एक येवणीन कोटी कोटी फेरा. एका येवणीत कोटी वेळा फिरायचंय का, तर देहाला मरण आहे, जीवाला मरण नाही. हो, जीव सतयुगात होता, द्वापारयुगात होता, त्रेतायुगात होता, आज कलियुगात आहे. काल होता, आज आहे, उद्या बी असणार. का, तर जीवाला मरण नाही. मग त्या प्रेताला आंघोळ घातली, तिरडीवर झोपवलं, चौघांनी खांदा दिला, पुढं शिकाळी आहे, हे मडकय मशानाचे वाटण जातो आपण तिथं ठेवतो, त्याला काय म्हणतो, विसावा. तो विसावा आहे का, तो विसावा आहे का माझ्या विसावा.
लोक म्हणतात विसावा, अरे चौगाला ते लय का दावा विसावा. ऐका, तिथं कुबेर बसलाय, देह काळाचे आणि धन कुबेराचे. वाण्यानं मुठभर धान्य 100 रुपया पांढऱ्या फाडक्यात बांधून दिलाय. कुबेर म्हणतो ठेव खाली, सोड. मग ते मुठभर धान्य 100 रुपया त्या पांढऱ्या गाठीतला खाली टाकायचा आणि तोवर मागचं गोडी पुढं, पुढचं का करता असं? मागून आलंय पुढं चाललंय. अरे मागून आलंय पुढं चाललंय, का करायचं असं? तिथं कुबेर बसलाय, 5-5 गाडी घेऊन हाणत्यात धावायला की त्याला पुढच्याला. मग ते फडक, ते पांढरं कापाड किती मीटर आहे? 3.5 मीटर आहे. ती 3.5 मीटर आहे. आणि ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस पहिलं कापाड बाबा सुट. मग बाळूत, माझ्या मायने गोड उत्तर दिलं, बाळूत बरोबर आहे. येताना बाळूत, पण ते कुठल्या बी कलरचं चालतं. आणि ते कशाचं असतं? हा, नऊवारी साडीचं. खोट आहे. अजून कशाचं असतं? बोला, माझं पाकिटच देऊन टाकतो त्याला. कशाचं असतं ते धडपेच्या साडीचं असतं. धडपे साडी कळते का? नाही कळणार तुम्हाला. माझ्या मायला धडपे साडी कळण. एका धडप्याचा फळा काढायचा आणि त्याला गोड घालायचा आणि ते गोटाचं लुगडं माझी माय नेसायची, त्याचं बाळूत असायचं. आता साड्या कपाटात पडल्या, जीव जाईन इतक्या तुमच्या साड्याच्या मड्या उघडायला. हो, मग अरे त्या धडप्याच्या लुगड्यातून प्रपंच माझ्या मायला केला, हाडाची काढा, रक्ताचा पाणी, रात्रीचा दिवस केला. आणि अशी साहेबासारखी माणसं घडवली कुणी? हे धडप्याच्या साडीनं. हो, मग त्या बाळू त्याला खिसाय का? नाही. 3.5 मीटर जाताना आहे पांढरं कापाड, त्याला खिसाय का? मग येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही, मध्ये खिसा भराय का? उताडा आला एवढा. कोणाचा भावासंग वाद, कोणाचा देवासंग वाद, कोणाचा गावासंगच वाद. कशासाठी? खिस भरायसाठी. आणि जाताना तर खिसाच नाही, येताना बी नाही, जाताना बी नाही. मग कशाला खिस भरायचं? खिस भरायचं पण न्यायनीतीनं भरायचं. जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी, उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खानी. खानी किती? चारच. चारच अंड स्वदेश आणि उद्भेद. म्हणून कर्म चांगलं करा. विठाला 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 विठाला. एक मिनिट. कुणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातलं असव, कुणी मायेन पुसताना उरी हुंद कदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरविला त्याने घास. त्याच्या परम कष्टान आज शोभत सुखात. त्याने बघितलं सपन, त्याने बघितलं सपन. पाला उसाचा काढताना त्याने बघितलं सपन. पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसच होत या, मला कसच होत या. कुणी बाबा म्हणताना मला कसच होत या. कुणी बाबा म्हणताना उरी हुंद कदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. विठाला 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 विठाला. ऐका, ही बापाची जी गोष्ट आहे फार उत्तम गायलेलं गाणं आहे.
ऐका, हे प्रत्येकानं हृदयात करून ठेवलं पाहिजे. बाप 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 काय असतो? काय असतो बाप? बापाच्या बनेल्याचे ठिगळं बघा आणि आमचं लक्ष कुलीचं बनेल बघा ना. का बरं? त्याच्या बनेल्यात आणि आपल्या बनेल्यात किती जमीन आसमानाचा फरक आहे. बाप तो बाप असतो, बाप तो बाप असतो. बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी. आपुली कुरवंडी वाढवणे, 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 आपुली कुरवंडी एकाएकी केला मिरासीचा धने, एकाएकी केला मिरासीचा धने, एकाएकी केला मिरासीचा धने, एकाएकी केला मिरासीचा धन, मिरासीचा धन. बाप करी जोडी लेकुराची विडी, आपुली कुरोंडी वाळवणी, एकाएकी केला मेरा सिजा धने. महाराज, बापाची तळतळ तो बापच असतो दादा. साहेब, ओ साहेब, वरती बघा माझ्याकडं. तुमचं नाव काय? भरत खैरे. वा. वडिलाजीत मला बाप सांगायचं आहे बरं का. वडिलाजीत क्षेत्र किती तुम्हाला? 30 एकर. आज किती आहे? आता येते नारदाची गादी. आता इथे मी तरी काय करू? आता ते देवच वधवून घेतोय, आता मी तरी काय करणार आहे? 80 एकर आहे. म्हणजे वाढ किती झाली? 50 एकराची. आता ते 50 एकर मला द्या. काय फरक पडतोय तेव्हा? महाराज लोकांना कुणी बी देतं. पण महाराज तशी पाहिजे ती, त्या खरातासारखे नको. हो, ऐका ना दादा. मला बाप सांगायचा आहे. वडिलाजीत होते 30 एकर, आता खैरे साहेबांना आमच्या 80 एकर आहे. ती 50 एकर साहेब कोणासाठी केली? वाढवली मुलासाठी. याला तर बाप म्हणतात ना. तो बाप हाडाची काढा रक्तात पाणी रात्री दिवस करतो, त्याला तर बाप म्हणतात. काय का महाराजा तुला 8 पाट्या त्यातली माती, 5 पाट्या माती द्यायची आणि 50 एकर मागतोय. हे लेकरासाठी या म्हणून बाप कळवून घ्या. बाप काय असतो? स्वतःला 500 रुपयाचा बूट वापरेन, 500 रुपयाची चप्पल वापरेन, पण पोराला 5,000ची. स्वतःचा ड्रेस 500 रुपयाचा असेल, पण पोराला 5,000चा ड्रेस. याला तर बाप म्हणतात. पण तो बापच आजची मुलं कळवून घेत नाहीत. बाप हाडाची काढ, आमचा बापू गेले. हाडाची काढ बापूंनी आमच्या केली असतील, नक्कीच केले असतील. का? पहिला काळ किती खडतर काळ होता. हो, त्यातून मुलगा एक आसुरीचा बिल्डर होतो. हो, एवढा मोठा बारामती तालुका सामान्य नाही. याला भारत देशात ओळखलं जातं. भारत देशात ओळखलं जातं. कुणाला? बारामती तालुक्याला. आणि त्या पंचायत समितीचे सभापती होतात. सामान्य गोष्ट नाही. आमच्या बापानं हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला. आणि लेकराचं नाव मोठं केलं. याला तर बाप म्हणतात. आमचा बाप गेला महाराज. हो, आज सगळं मिळालं असेल, पण बापच नाही ना. एकच दुःख आहे महाराज, एकच दुःख आहे. सगळं मिळतं, पण आज किती शोकांतिक आहे. आता मला त्यांना पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलेलं नाही. कदाचित पाहिलं असेल, पण हेच असतील गॅरंटी नाही. म्हणून बाप तो बाप असतो. लेकासाठी, मुलासाठी काय पण करतो. हाडाची काढा रक्ताचं पाणी. अरे एक बाप स्वतःच्या लेकराच्या हितासाठी देहांत प्रायश्चित्त उडी मारतो इंद्रायणीच्या डोहात. त्याला काय म्हणतात? विठ्ठलपंत म्हणतात. एक बाप रात्री अपरात्री बाळाला पाठीत घेतो आणि यमुना नदी पास करतो. धोधो पाऊस पडतो. त्याला वासुदेव म्हणतात. एक बाप मोगलांची नोकरी करतो स्वतःचा मुलगा राजा करण्यासाठी. आणि केला राजा. कोणी? आबासाहेबांनी केला ना राजा. अरे बापाच्या व्यथा आयुष्यभर सांगत बसलं, बापच कळत नाही. हो, नाही कळत बाप. तो बापच असतो. का?
तर स्वतःच्या बनेला किती ठिगळ पडले ते कधीच पाहत नाही. पण माझ्या मुलाच्या बनेला एक सुद्धा छिद्र नाही पडलं. तो बाप असतो आणि तोच बाप आज आपल्यातून निघून गेला. विठाला 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 माझा विषय कुठे चालला होता? पांढऱ्या कपड्याला 3.5 मीटर आहे, त्याला खिसा नाही. येताना बाळू त्याला खिसा नाही, येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मग खिस भरायच्यात पण न्यायनीतीनं भरायचं. चला मग तिथं गेलं त्या प्रेताच्या भोवती काय करतो आपण? होमविधी करतो. आपल्या शरीराला 10 छिद्र आहेत. 10 छिद्रात तूप लावायचंय, तूप, आणि तिथं सुवर्णदान ठेवायचंय. का? त्याला सद्गती मिळायची. आपण एका जागेवर ठेवतो, तोंडात तरी घालीन, नाकात तरी घालीन, डोळ्यात तरी घालीन. फक्त हा ते 10 जागेवर 10 छिद्रावर ठेवायचंय. मग आणि ते घट घ्यायचा आहे मातीचा, कुठं? खांद्यावर, आणि त्याला 5 फेऱ्या मारायच्या. फिरविला घोट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही बोंब झाली. त्याच्या नावानं बोंब मारायची. या हो देवा तुझी सत्ता करे. घट काय ह्याचा आहे? मातीचा आहे. मातीचा मडकं. ते श्रीमंत मेला तरी मातीचं, सराप मेला तरी मातीचं, आणि वाटाचा वाट सरू मेला तरी मातीचं. मातीचं का? तर शरीराची होय माती, सांगा कोणी नाही होती. प्रत्येकाच्या शरीराची मातीच होणार आहे, म्हणून मातीचं गाडगं. भारत देशात 3 प्रकारच्या माती आहेत. एक दफनविधी, पुरायचं. दहनविधी, जाळायचं. उत्तर भारतात जलविधी चालतो, पाण्यात सोडून द्यायचं. पाण्यात सोडलं मातीच होते, दफन केली मातीच होते, दहन केलं मातीच होते, म्हणून मातीचं गाडगं संघ आहे.